आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत महोत्सव रोपवाटिका वाढवणार रामनाथ येथे तयार झाली। या रोपवाटिकामध्ये अंदाजे 150 ते 200 झाडे लावण्यात आली। सीताफळ, जाम, आवळा, जांभूळ ही झाडे 2 वर्षाची झाली। आज फळा फुलांनी बहरून गेली। त्याचबरोबर उंबर, पिंपळाची झाडे मोठमोठी पाहायला मिळते। बागेमध्ये झाडाला सीताफळ, जाम, आवळा अशी फळे लागली आहे। ही बाग जगविण्यासाठी सरपंच सविता विष्णुपंत तिरमारे, ग्रामसेवक भगेवार साहेब व रोजगार सेवक दीपक कळव व मजूर किसन भोडसे यांनी प्रयत्न केले। आझादी का अमृत महोत्सव या काळात ही वाढवणा रामनाथमध्ये ही रोपवाटिका लावण्यात आली होती आणि सरपंच सविताताई तिरमारे यांच्या काळामध्ये ही वाटिका लावली आणि आज त्यांनी 2 वर्षामध्ये ही रोपवाटिका पूर्ण लक्ष देऊन आज फळाफुलांनी बहरून आलेली ही रोपवाटिका, या रोपवाटिकेमध्ये आपण आहोत आणि याची फार मोठी काळजी या गावच्या सरपंच व ग्रामसेवक त्याचप्रमाणे रोजगार सेवक आणि या ठिकाणी ज्यांनी हे पाणी या झाडाला घातलं, उन्हाळ्यात सुद्धा पाणी घातलं, असे या गावचे किसनराव भोडसे यांनी ही बाग आज मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। आपल्यासोबत या गावच्या सरपंच सविताताई तिरमारे आहेत। काय सांगसाल ती? आझादी का अमृत महोत्सव निमित्त जे शासनाने आपल्याला रोपवाटिका तयार करायला सांगितली होती, त्याप्रमाणे आम्ही ही रोपवाटिका तयार केली आणि आज ही पूर्ण अमृतवाटिका तयार झाली आणि या आम्ही जे हे पूर्ण काम केलं त्याचं फळ आज आपल्याला दिसत आहे आणि छान वाटिका बहरलेली आहे। आणि विशेष म्हणजे ही वाटिका पूर्ण ऑर्गॅनिक आहे। याला कसल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही, सर्व शेणखत आहे आणि आमच्या वाटिकेत तुम्ही यावं आणि पहावं, फळ खाऊन जावं। वाढवणा रामनाथ येथील ही रोपवाटिका फळा फुलांनी बहरून गेलेली आहे आणि या ठिकाणी फळंसुद्धा या झाडाला लागलेले आहेत। हे फळं फुलं पाहण्यासाठी आज या ठिकाणी माजी पंचायत समितीचे सभापती गजनभाऊ डोंगरेसुद्धा आपल्यासोबत आहे। गजनभाऊ, या झाडाविषयी आपल्याला काय वाटते? महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायतच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ सविता तिरमारे यांच्या पुढाकाराने आमच्या गावातील श्रीराम मंदिर परिसरातील एक छोटीशी जागा त्या संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्या जागेमध्ये कमीत कमी आज फळाचे 200 ते 300 झाडं या ठिकाणी लावले। या 2 वर्षामध्ये या झाडाची परिस्थिती पाहिली असता अशा प्रकारचं संगोपन करून अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढे मोठे मोठे झाडे या ठिकाणी झाले की त्याच्यातलं एकही झाड मेलेलं नाही। सर्व या इथं काम करणाऱ्या कामगारांनी त्यांचं संगोपन करून झाडाची व्यवस्था घेतली आणि अशाच प्रकारचं जे शासनाच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये किंवा वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी आपण करत आहात सरपंच साहेब, तुम्ही त्या ठिकाणी जातीने लक्ष देऊन आपल्या गावाची शोभा वाढेल, आपल्या गावाचा परिसर हिरवा स्वच्छ दिसेल अशा प्रकारचं लक्ष देऊन आपण ही योजना राबवावी। तद्वतच या ठिकाणी या वृक्ष वाटिकेला भेट दिली असता अत्यंत समाधानाचं असं वातावरण मला पाहायला मिळालं आणि या वृक्षा वाटिकेच्या बाजूलाच माझं घर असल्यामुळे या वाटिकेच्या माध्यमातून आम्हाला जो होणारा ऑक्सिजनचा पुरवठा आणि या झाडाची जी छाया आहे त्याचा उपयोग आम्ही आमच्या परिसरातील बरेचसे लोक घेत आहोत। त्यामुळे अशाच प्रकारच्या योजना राबवून आपण आपल्या कर्तव्याची जाण करून ठेवा, हीच आपली या ठिकाणी सदिच्छा भेट देतो आणि आभार व्यक्त करतो। फळं आलेली आहेत, सीताफळाला सीताफळ लागलेली आहे, त्याचप्रमाणे जांबाला जांब लागलेले आहे आणि अनेक या बागेमध्ये असे फळाचे झाडं आहेत। त्याचा म्हणजे नेमकं ते कुठल्या मार्केटमध्ये विक्रीसाठी नेणार का, याचं वालं काही बचत गटाला देणार, असं म्हणजे कशा प्रकारचं याचं आता हे करायचं, यासाठी आपल्यासोबत आहे ग्रामपंचायत कर्मचारी भगेवार साहेब। काय सांगता? ही अमृत महोत्सव वाटिका, आझादी का अमृत महोत्सव आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, त्या निमित्ताने ग्रामपंचायत वाढवणा रामनाथ येथील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजूर यांच्यामार्फत हे रोपवाटिका फुलवण्यात आली व या फुलवलेल्या रोपवाटिकेचं आज फळा म्हणजे फुलापासून फळाचे रूपांतर झालं आणि सर्व सेंद्रिय असल्यामुळे याचं आम्ही सर्व याचं नियोजन या फळांचं सर्व ग्रामपंचायत मार्फत
गावातील सर्व बचत गट यांच्यामार्फत याचं सर्व विक्री करण्याचं आम्ही ग्रामपंचायतीने ठरवले आहे व त्याच मार्फत ग्रामपंचायतला या गावातील महिलांना रोजगार निर्मिती होईल व त्याच्यातून त्यांना 2 पैसे मिळेल याचं समाधान आमच्या ग्रामपंचायतला खूप लाभेल. बस एवढंच मी बोलू शकतो. आता ही जे या ठिकाणी फळं लागलेलं आहे हे तुम्ही बचत गटाला देणार का याची विक्री स्वतः करणार, ग्रामपंचायत करणार? बचत गटाला ग्रामपंचायत मार्फत बचत गट आहे त्या बचत गटातील जे व्यवसाय करतात आणि त्यांना त्यातून 2 पैसे नफा मिळेल त्यातून त्यांना त्यांच्या मूलभूत गरजासाठी आपण बाकीचा पैसा ग्रामपंचायत देईल आणि त्यांना नफा हा आपण बचत गटाला देऊ.